मिस वेलिंगकर, इन्स्पेक्टर साळुंखे. सृष्टीच्या फेसबुक प्रोफाईलवर तुम्हा दोघांचेच फोटो बघितले म्हणून तुम्हाला कॉल केला. मी तर फ्रेंड रिक्वेस्ट पण पाठवली साहेब. एक शिंगे, सॉरी साहेब. ती फेसबुकवर खूप ऍक्टिव्ह नव्हती. मीच आमचे फोटोज अपलोड केले आणि तिला टॅग केलं. एक्झॅक्टली. हे सील कर. हा कदम या. ती बाहेर कोणासोबत फार काही मिसळत नव्हती. तिला डिप्रेशन वगैरे. करेक्ट साहेब, डिप्रेशन. एक शिंगे प्लीज, तिला डिप्रेशन वगैरे तर तिने सुसाईड का केलं असेल? सुसाईड नाही, ती सुसाईड नाही करू शकत. ती खूप आनंदी मुलगी होती. हा, खूप कोणाच्यात मिसळायची नाही कारण 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 ती इंट्रोवर्ट होती. पण ती खूप हुशार, खूप एम्बिशियस, खूप पॉझिटिव्ह होती. पुण्याहून इथे आली, रिसर्च सायंटिस्ट झाली. तिला देशासाठी खूप काही करायचं होतं. एक अख्खं रॉकेट निर्माण करीन असं म्हणायची. मी तिला रॉकेट ताई नावाने हाक मारायचे. तिच्यावरून इन्स्पायर होऊन मी रॉकेट ताई नावाचं एक कॉमिक कॅरेक्टर सुद्धा डिझाईन केलं होतं. तिला नाही आवडायचे कॉमिक्स. आमची खूप भांडणं व्हायची त्याच्यावरनं. मला माहितीये ती आत्महत्या नाही करू शकत. मिस वेलिंगकर, आय एम सॉरी फॉर युअर लॉस. पण अशा बऱ्याच केसेस बघितल्यात मी. विक्टिमची जवळची लोक येतात, आम्हाला शिकवतात, हे असं करा, हे तसं करा, हे सुसाईड नाही, हा मर्डर आहे. निघतं काय? सुसाईड. कारण की तुम्ही लोक प्रॅक्टिकली बघत नाही. पण तुम्ही प्लीज एव्हिडन्स बघा ना, एव्हिडन्स बघा. घर आहे तसं आहे, सगळं काही व्यवस्थित, सगळं काही जागेवर. जबरदस्ती केली असं दिसत नाही. नो कट्स, नो स्क्रॅचेस. स्वतःला शूट केलंय. दुसरं काय शक्य आहे? ते कसं आहे की गनमध्ये पण एकच गोळी होती. ही नळी अशी घेतली आणि ट्रिगर ओढलाय. आत्महत्याच. दुसरं काय असं संशयास्पद वाटत नाही. तरी पण महत्वाच्या वस्तू, मोबाईल मी जप्त करून ठेवल्यात. राणेबाई, त्या वस्तू दाखवा. मॅडम, ते टच करू नका प्लीज. प्लीज मिस विक्की. तिचा लॅपटॉप नाहीये इथे. तिचा लॅपटॉप नाहीये इथे. तिचा लॅपटॉप कुठे? कुठे लॅपटॉप? अहो साहेब, मला नाही सापडला. म्हणजे कुठेतरी विसरले असतील ना. नाही, ती तिचा लॅपटॉप विसरणं शक्यच नाहीये. तिच्यासाठी लॅपटॉप जीव की प्राण होता. ती अशी घट्ट कवटाळून असायची लॅपटॉपला. ती नाही विसरू शकत लॅपटॉप असा सहज. हे बघा मिस विक्की, तुम्ही भावूक आहात. नाही सर, ती बरोबर बोलतेय. मी खूप वर्ष सृष्टीला ओळखतेय. आम्ही हॉस्टेलमध्ये पण एकत्र राहायचो. मी पण तिला लॅपटॉप शिवाय कधीच नाही पाहिलंय. ती बरोबर बोलतेय सर, प्लीज. ठीक आहे, लॅपटॉप शोधा आणि सीसीटीव्ही फुटेज चेक कर. सर, काय माहित काय, पण कालपासून आमच्या बिल्डिंग मधले सीसीटीव्ही बंद आहेत. ठीक आहे, बघूया. आणि तुम्ही प्लीज मॅडम, हा क्राईम सीन आहे, तुम्ही आला. राणेबाई, हो सर. प्लीज यांना बाहेर घेऊन जा. Yes, sir. मॅम प्लीज.